राज्यामध्ये महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या। एकूण 29 महापालिकांच्या निवडणुका संपन्न झालेल्या आहेत। राज्यातील तब्बल 25 महापालिकांमध्ये महायुतीचा महापौर बसणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे। मुंबई पुणे महापालिकेसह महत्त्वाच्या पालिकांमध्ये कोण धुरा सांभाळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। महापौर पदाबाबत आता नगरविकास विभागाने अधिकृत पत्र काढून तारीख जाहीर केली आहे। त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे। राज्याच्या नगरविकास खात्याकडून महापौर पदाची सोडत जाहीर केली जाते। मात्र सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रामध्ये नाहीत। मुख्यमंत्री फडणवीस हे दावोस दौऱ्यावर गेले आहेत। त्यामुळे महापौर पदाच्या आरक्षण सोडतीला उशीर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती। मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खात्याचा कारभार असल्यामुळे एकनाथ शिंदेंनी महापौर आरक्षण पदासाठी हिरवा कंदील दिल्यानंतर आता महापौर पदाच्या आरक्षण सोडतीची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। सध्या नगरविकास खात्याचे एक पत्र समोर आले आहे। शासनाचे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी 19 जानेवारी रोजी नगरविकास खात्याच्या राज्यमंत्र्याच्या खाजगी सचिवांना हे पत्र लिहिले आहे। या पत्रानुसार येत्या 22 जानेवारी रोजी महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर केली जाणार आहे। राज्यातील 29 महापालिकांमधील महापौर पदाचे आरक्षण निश्चितीसाठी आरक्षणाची सोडत राज्यमंत्री नगरविकास यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार 22 जानेवारी 2026 रोजी मंत्रालयातील परिषद सभागृहामध्ये सायंकाळी 6 वाजता महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे। राजकीय पक्षाकडून महापौर पदाबाबत जोरदार तयारी केली जात आहे। अनेक पालिकांमध्ये महापौर बनवण्यासाठी एका पक्षाचे बहुमत नाही, त्यामुळे तडजोडी सुद्धा करण्यात येत आहेत। परंतु महापौर पदाचे आरक्षण सुटल्यानंतर राजकीय तडजोडींना मोठ्या प्रमाणात वेग येण्याची शक्यता आहे। सध्या राज्यातील विविध पालिकांमध्ये राजकीय पक्षांच्या अंकाचे गणित जुळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। यासाठी नगरसेवक फोडण्याचे राजकारण सुरू झाले आहे। मुंबई महापालिकेबाबत देखील हीच परिस्थिती आहे।